चिंचेची आपण पारंपरिक पद्धतीने साठवणूक कशी करायची, म्हणजे साठणार वर्ष टिकणार कशी वर्षभर ते बघणार आहोत. कारण चिंच अशी वर्षातून एकदा येते, मग ती वर्षभर आपल्याला साठवली गेली पाहिजे. त्यासाठी आपण ही चिंच अशी घ्यायची, सगळे असे त्याच्यावरचे टलपर काढून घ्यायचे आणि हे केसर जे आहे ना, हे काड्या हे सगळं असं व्यवस्थित नीटनेटकं करून घ्यायचं. त्या सगळ्या एका ताटात अशा ठेवून घ्यायच्या. असं सगळ्या चिंचांचं करून घ्यायचं आणि यातलं चिंचोके काढून घ्यायचं. बघा, म्हणजे पहिल्या काळात कसं होतं की पहिल्या काळातले आपले आजी आजोबा म्हणजे असे साठवणीचे त्या विकत काय असं आणत नव्हते. अशाच प्रकारे साठवणीचे पदार्थ ते करून ठेवायचे. म्हणजे चिंचा म्हणा, उन्हाळ्यात आल्या की त्याला फोडून चिंचोके काढून व्यवस्थित वाळवून ठेवायचे. आता वर्षभर भाजीला वगैरे घालण्यासाठी, चिंचवणी करण्यासाठी. गावाकडे कसं घरं म्हणजे बऱ्यापैकी आजूबाजूला 1-2 घरं सोडली की चिंचेचं झाडं वगैरे असं असतं. मग ते पहिले लोक ते आणून चिंचा गोळा करून साठवून ठेवायचे. तर आता ही चिंचा अशा प्रकारे आपण त्याची साल काढून घेतली, वरची तलपरे सगळे शिरा वगैरे. आता अजून आपण चिंचुके जे आतमधले चिंचुके आपण बाहेर कसे काढते दाखवते. अतिशय सोपी पद्धत आहे, बघा लगेच होऊन जाते. ह्याला असं पकडायचं चिंचला आणि ह्याला असा तिरका काप द्यायचा, म्हणजे आपोआप चिंचोका बाहेर पडतो. हे बघा. तर ह्यातले सगळे चिंचोके काढून घेतलेले आहे आणि आता याला सुकवायचे उन्हामध्ये मीठ टाकून. तर असं याच्यावरती मीठ टाकून घ्यायचं आणि उन्हात तसं सुकवायला ठेवायचं, टोपलीमध्ये किंवा लाकडाच्या सुपामध्ये असं. अशा प्रकारे आपण त्याला एक रात्र ठेवून आणि मीठ लावून ठेवलं आणि उन्हामध्ये वाळवून घेतलं. आता याचे बारीक बारीक गोळे करून घेऊ. असं पाहिजे त्या आकारात आपण खलबत्त्यामध्ये आता बारीक करून गोळे करून ठेवायचं आणि गोळे करून घ्यायचे असं. जसे आपल्याला पाहिजे असे बारीक बारीक आकाराचे असे गोळे करून घ्यायचे. आता हे आपले छोटे छोटे गोळे तयार करून झालेत. त्याला आपण काचेच्या भरणीत किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो, साठवून ठेवू शकतो. पण सध्या आता माझ्याकडे काचेची भरणी उपलब्ध नाही, त्याच्यामुळे मी या प्लास्टिकच्या बॉक्समध्ये याला भरून ठेवते. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि
आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. थँक्यू.